आकाशवाणीचा हे अकोला केंद्र आहे. आता आम्ही प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सुरेश गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सर नक्कीच करूया. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. वाचक स्वर आहे संपदा डोक्यांचा. शेतकरी बंधुभगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया विकसित कृषी यंत्रे आणि अवजारे याविषयीची माहिती जी आपल्याला प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधुभगिनींनो, जाणून घेऊया विकसित कृषी यंत्रे आणि अवजारे यांच्याबद्दल. एकात्मिक बहुउद्देशीय PKV मिनी दाल मिल, सर्व पिकांच्या पेरणीकरिता पंदेकृवी स्वयंचलित न्यूमॅटिक टोकन यंत्र, कपाशी पिकाच्या पेरणीकरिता PKV टोकन यंत्र, ट्रॅक्टर चलित PKV रुंदवरंबासरी पद्धतीने टोकन यंत्र आणि डवरणी यंत्र, छोट्या ट्रॅक्टरवर चालणारे पंदेकृवी डवरणी यंत्र, सीताफळ साल आणि गर विलगीकरण यंत्र, ट्रॅक्टर चलित पंदेकृवी हळद काढणी यंत्र, पंदेकृवी विकसित लहान ट्रॅक्टर चलित इंधन कांड्या तयार करण्यासाठी यंत्र, पंदेकृवी विकसित ट्रॅक्टर चलित रोटाव्हेटर संलग्नक पटाशी नांगर, पंदेकृवी विकसित इंजिन चलित सोयाबीन कापणी यंत्र, विद्युत शक्ती चलित पंदेकृवी विकसित जवस मळणी यंत्र, पंदेकृवी विकसित बैल चलित शून्य मशागत धान टोकण यंत्र, पंदेकृवी विकसित बायोमास डिस्टिलेशन प्रणाली, पंदेकृवी विकसित एकत्रित प्राणी प्रतिबंधक तथा सौर प्रकाश सापळा यंत्र, पंदेकृवी विकसित मनुष्यचलित सौर ऊर्जेवर चालणारे खत पसरविणारे यंत्र, पंदेकृवी विकसित फिरते धान्य सफाई आणि प्रतवारी यंत्र, पंदेकृवी विकसित मिनी बेसन यंत्र, तसेच पंदेकृवी विकसित ट्रॅक्टर चलित फिरते सोयाबीन ड्रायर ही यंत्रे तथा अवजारे विकसित करण्यात आलेली आहेत. तर शेतकरी बंधुभगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये जाणून घेतली विकसित कृषी यंत्रे आणि अवजारे याविषयीची माहिती जी आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. आताच आपण दैनंदिनी कृषीवाणी ऐकलीत. वाचक स्वर होता संपदा डोक्यांचा. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. बंधूंनो, आज आहे मंगळवार आणि तुम्ही वाट पाहतात आपल्या आवडीच्या कार्यक्रमाचे, अर्थातच प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाचे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे धान्य साठवणूक करताना घ्यावयाची काळजी. आणि आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर कीर्ती देशमुख, विषय विशेषज्ञ,
गृहविज्ञान कृषी विज्ञान केंद्र अकोला यांना. शेतकरी बंधूंना आपल्याला माहीतच आहे, धान्य साठवणूक करणं खूप गरजेचं आहे. आणि धान्य साठवणूक जर व्यवस्थित नाही केली तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कारण वर्षभर आपण राबराब कष्ट करून जे धान्य पिकवतो त्याला जर आपण साठवणुकीच्या माध्यमातून जर सुरक्षित नाही ठेवलं तर आपलं होतोनात नुकसान होऊ शकतं. आपण पाहतो की धान्य जसं जसं जुनं होतं तसं तसं त्याला किडी लागतात, अळ्या होतात. आणि बरेच वेळा आपण हे साठवणूक करताना रासायनिकचा वापर करतो, परंतु रासायनिकमुळे काही हानिकारकसुद्धा गोष्टी होऊ शकतात. म्हणूनच नैसर्गिकरित्या कशा पद्धतीने धान्य साठवणूक करायचं हे आज आपल्याकडनं हेच आपण कीर्ती मॅडमकडनं जाणून घ्या. नमस्कार कीर्ती मॅडम. नमस्कार नमस्कार. मॅडम, मी आधीच सांगितलं की शेतकरी हा वर्षभर राबतो आणि धान्य हे साठवणूक केलं जातं, कारण कोणतेही पीक हे सहजगत्या तयार होत नाही. गेला मॅडम, आता फोन कॉल आलेला पण त्याला पण आपण घेऊया. तुमचा कॉल अकोला आकाशवाणीला लागलेला आहे आणि आजचा आपला कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे धान्य साठवणूक करताना घ्यावयाची काळजी. तर तुमचा काय प्रश्न आहे? आता आपण उन्हाळ्यात हे धान्य घेतो हम्म. तर ते कसं साठवून ठेवायचं? त्याला सोंडे झाले नाही पाहिजे गव्हाला. तांदूळ घेऊन ठेवतो तर ते पण कसे साठवून ठेवायचे यासाठी विचारायला फोन केला होता. बरं, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा ना. सुनीता दामोदर ठाकरे, बार्शी टाकळी, यशस्वी महिला बचत गट. बरं बरं बरं. तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर कीर्ती देशमुख यांना. तर हे आपल्याला उत्तर देतील. प्लीज मॅडम यांना उत्तर द्या. हे बघा, तुम्हाला धान्य साठवणूक करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे. तर आता झाला उन्हाळा सुरू झाला, म्हणजे उन्हाळा सुरू झालेला आहे, तर ऊनही चांगलं तर सर्वप्रथम जे आपलं धान्य आहे ते धान्य स्वच्छ करून वाळवून घ्यायचं आणि त्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी होऊन जाते. त्यानंतर मग तुम्हाला धान्य साठवणूक करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला वनस्पतीजन्य पदार्थाचा वापर करून धान्य साठवणूक करायची आहे. कारण रासायनिक पदार्थाचा वापर केला असल्यास आता साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होतो. त्यासाठी जर गहू आपल्याला साठवायचे असेल तर कडुनिंबाचा पाला जो आहे साठवण्यासाठी योग्य आहे. तर त्याचे समजा गहू जर आपला 1 क्विंटल असेल तर वाळवून घ्यायचं आणि कशी तुम्हाला पत्र्याच्या याच्यामध्ये म्हणजे कोठीमध्ये वगैरे जर करायचं असेल तर त्यामध्ये पहिला थर जो आहे तो खालचा तो कडुनिंबाच्या पानाचा घ्यायचा. नंतर मग त्याच्यावर पुन्हा गहू टाकायचे. पुन्हा अजून म्हणजे 10-12 किलो झाल्यावर पुन्हा 1 थर मारायचा. असे मध्ये मध्ये 3-4 थर मारायचे आणि सगळ्यात शेवटी वरून अजून 1 थर मारायचा. म्हणजे तो ती धान्य म्हणजे ओलेच जे आपल्याला पाला पाहिजे आहे तो ओलाच पाहिजे आहे. तर अशा प्रकारे कोठीमध्ये थर करून आपण ते धान्य जर साठवून ठेवलं. नाही, बारीक नाही होत. चाळणी एवढा बारीक नाही होत जेणेकरून तुम्ही पाखडून तो काढू शकता बाहेर. तर त्याचा म्हणजे कडवटपणा कमी होतो ना, वाळल्यानंतर कडवटपणा कमी होतो आणि थोडाफार आपल्या याच्यात गेलाही खूप काही पण थोडा अंश गेलाही बारीक तर काही प्रॉब्लेम नाही त्याचा. त्यामुळे तुम्ही तो पाला जो आहे तो पाला आपण पाखडून तो काढू शकतो. आणि दुसरा प्रश्न होता तुमचा तांदळासाठी. तर तांदळासाठी जो आहे तर ते तांदूळ जे आहे हे आपण उन्हामध्ये वाळू शकत नाही. कारण जर उन्हामध्ये वाळवलं त्याची बारीक होतं म्हणजे तुकडा होतो. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात चांगलं जे आहे तर एक एरंडिल तेल आहे ते सुद्धा आपण तांदळाला लावून आपण वर्षभर तांदूळ साठवून ठेवू शकतो. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती पुदिना जो असतो आपला पुदिना सगळीकडे मिळतो पुदिना. तर पुदिन्याची जी पानं आहे ही पानं वाळवून त्याची भुकटी तयार करून ती तांदळात मिसळायची. म्हणजे जर तुमचं 1 किलो जर तांदूळ असेल तर 5 ग्रॅमपर्यंत भुकटी अशी घ्यायची आणि अशा प्रमाणात त्याला लावून ठेवायची. आणि ती जर नाही, डाळीला नाही लावता येत. एरंडाचं तेल तुम्ही तांदळाला लावू शकता, पण डाळीला जो आपल्याला आहे जे खाण्याचं तेल आहे जसं सोयाबीन आहे किंवा इतर सगळे जे खाण्याचे तेल आहे गोडे तेल ते तुम्ही लावू शकता डाळीला. तर त्यामुळे तुमची डाळीही चांगली राहील. तर अशा प्रकारे तुम्ही धान्य साठवणूक केली की त्याचा फायदा होईल. धन्यवाद मॅडम. ठीक आहे.
मॅडम आताच आपल्याला एक फोन कॉल आलेला तो आपण घेतलेला आहे. मॅडम आपण बोलत होतो साठवणुकीच्या संदर्भात. आता साठवणूक करणं खूप गरजेचं आहे की वर्षभर राबराब कष्ट करून जे धान्य आपल्या घरामध्ये येते ते जर आपण व्यवस्थित साठवणूक केलं नाही गेलं तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकते. हो हो तर आता आता आपण जे बोलतोय तर या सीझनमध्ये तुरी घरी आलेल्या आहेत शेतकरी बांधवांच्या, आणि तुरीसुद्धा हे वर्षभर टिकवून ठेवावं लागतात बियाण्यासाठी किंवा आपल्याला डाळी वगैरे करायसाठी. आणि मार्केटमध्ये जरी आपण नेतो म्हटलं तरी त्या चांगल्या अवस्थेत असल्या तरच त्याला 2 पैसे शिल्लक मिळतात. तर मग तुरीचं बियाणं वर्षभर साठवून ठेवण्यासाठी काय करावं त्याबद्दल काही सांगता येईल का आपल्याला? हो शेतकरी बंधूंना बऱ्याचपैकी आता यावर्षीचं बियाणं पुढच्या वर्षी पेरणीसाठी वापरतात. त्यासाठी आपल्याला जर बियाणं साठवायचं असेल तर खरं म्हणजे आता नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजी निघालेल्या आहे त्यानुसार पहिली जी टेक्नॉलॉजी आहे तर ही आता नवीनच टेक्नॉलॉजी आहे. त्यामध्ये समजा तूर जे असेल तर त्या तुरीमध्ये सीताफळाच्या बिया असतात. तर त्या सीताफळाच्या बियांची पावडर ही आपल्याला प्रमाणात म्हणजे जसं 1 किलो जर तुमची तूर असेल तर त्याला जवळपास 15 ग्रॅम पावडर, बियांची पावडर या प्रमाणात ती जर आपण लावली तर आपलं जे बियाणं आहे हे 6 महिने टिकते. समजा आता तूर जर आता निघाली, आता फेब्रुवारी मार्च आहे, फेब्रुवारीच धरा, फेब्रुवारीपासून तर आपल्याला 6 महिने म्हणजे जूनपर्यंत, म्हणजे जून जुलैमध्ये आपली पेरणी होतं. तर त्या पिरियडपर्यंत आपलं ते तुरीचं बियाणं जे आहे ते चांगलं साठवून राहतं. पुन्हा दुसरं जे आहे ते नैसर्गिक म्हटल्यापेक्षा हे असं आहे की बा जसं कडुनिंबाच्या बिया, आता कडुनिंबाच्या बिया म्हणजे मेमध्ये आपल्याला मिळतात आणि पिवळी झाली ती की मग ते आतल्या रंगाची जी करड्या रंगाची जी बी असतं ती वाळून घ्यायची आणि ती वाळवल्यानंतर त्याचे 4-5 तुकडे करायचे आणि ते सरळ तुकडे जे आहे ते पूर्ण बियाण्यामध्ये मिसळून द्यायचे. म्हणजे जर ते बियाणे सोबत जर खाली जमिनीतही गेलं तर त्याचं काही नुकसान नाही आहे. तर अशा प्रकारे जर आपण हे तुरीचं बियाणं जर तुम्ही साठवून ठेवलं तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो. मॅडम मग तुरीचं बियाणं सुकवण्याआधी किंवा त्याला पावडर लावण्याआधी त्याला ऊन वगैरे द्यावं लागते हो का? हो सुकून घ्यायचं आधी जवळपास त्याच्यात म्हणजे आपलं मॉइश्चर कमी करायचं. म्हणजे आपण जसं धान्य साठवून घेतो दरवर्षी आपण तशीही तूर ही साठवून घेतोच आणि त्याचं मॉइश्चर आहे जवळपास 7-8 पर्यंत त्याचं जर असेल पर्सेंटेज तर त्याचं चांगलं धान्य राहू शकतं. मग आता तुम्ही ते सीताफळाची बियाची पावडर जी सांगितली तर ती त्याला ओली वगैरे करून लावायची का तशीच? नाही. कारण की तुरीचं सुद्धा बियाणं हे थोडंसं गुळगुळीत असते. नाही काय करायचं, एखादी कापड घ्यायचं, छोटा कापड आपलं कॉटनचं कापड घ्यायचं, त्यामध्ये ते बांधायची पुरचंडी बांधायची त्याची आणि ती पुरचंडी त्या बियाणं टाकून द्यायची. त्याचाच इफेक्ट जास्त होतो. डायरेक्ट न टाकता पुरचंडी. उद्या जाऊन जर समजा एखाद्या वेळेस खायचे काम पडलं समजा किंवा तुम्ही ग्रेन म्हणून विकले, काही बियाणं जर तुम्ही वापरलं आणि काही ग्रेन मधून विकलं तर त्याचा तुम्हाला काही नुकसान होणार नाही. चालेल. खूप छान पद्धतीने आणि सोप्या शब्दात तुम्ही सांगितलं की तुरीचं बियाणं साठवणूक कशा पद्धतीने केलं पाहिजे म्हणून. आता हे जर तुरीचं सांगितलंच तुम्ही मॅडम, पण आता तुरीसोबत असतं तर तुरीची डाळ सुद्धा आपण तयार करतो किंवा तुरीची नाही हरभऱ्याची पण डाळ असते आपल्या घरी. बऱ्याच प्रकारच्या डाळी आपण वापरतो आहारामध्ये. तर त्या डाळीची साठवणूक काय करावी त्याबद्दल काय सांगता येईल का? डाळीचं आपण समजा शक्यतो बरेच लोक काय करतात की वर्षभरासाठी घरगुतीसाठी धान्य डाळ ही घेऊन ठेवतात. तर मग ही साठवणुकीसाठी फार मोठा प्रॉब्लेम जातो. तर सुरुवातीला जेव्हा आपण डाळ आणतो त्यावेळेस ती पूर्ण म्हणजे स्वच्छ करून वाळून घ्यायची. वाळवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं गोडे तेल जे आहे हे आपण लावू शकतो. म्हणजे जर 1 किलो तर तुमचं धान्य असेल तर 2 ग्रॅम असं ते एका किलोला लिटरला म्हणा किंवा एका किलो धान्याला 2 ग्रॅम किंवा 5 ग्रॅम पर्यंत समजा चालते. तर ते कोणतंही गोड तेल घ्यायचं आणि ते त्या डाळीला चोळायचं आणि ही चोळून ठेवलेलं जी डाळ आहे ही तुमची वर्षभर टिकते. आणि दुसरा फायदा असा आहे की समजा आपण तेल लावून ठेवलं डाळीला तर ती शिजते फार लवकर. म्हणजे ती काय होतं माहितीये का, तेल त्यामध्ये मुरल्यामुळे काय होतं की ती शिजण्यास आपल्याला फायदा आहे. म्हणजे त्याच्यातच आपलं म्हणजे आपलं एकतर कोणत्याही प्रकारचं इंधन जे आहे ते वाचतं आणि चांगली शिजते. तर हे 2 फायदे त्याचे आहे. खूप छान पद्धतीने मॅडम तुम्ही सांगितलं की शिजते पण, कारण कधी कधी बऱ्याच वेळा
डाळ शिजत नाही. हां. आणि पाण्यामुळे शिजत ते नाही बऱ्याचपैकी. पाण्यामध्ये शिजत नाही. कधी कधी काही डाळीमध्ये सुद्धा जातीमध्ये कडकपणा आलेला असतात, त्यामध्ये शिजत नाही. बरेच वेळा पुरण घालताना हां. स्त्रिया म्हणतात की हे डाळ शिजतच नाही, किती वेळ झाली शिजून शिजतच नाही. मग हा जो उपाय त्यांचा चांगला आहे. उपाय छान असा तुम्ही उपाय सांगितलेला आहे. तर मॅडम पुढे असं विचारावं वाटतं की वनस्पतीजन्य पदार्थ वापरून धान्य साठवणूक होऊ शकते काय आणि कशी करावी त्याबद्दल सांगा ना. हे बघा आता म्हणजे जवळपास बऱ्याच प्रमाणात रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो. हो. बऱ्याच महिला ज्या आहे ह्या धान्यामध्ये डायरेक्ट बाहेर मार्केटमध्ये ज्या गोळ्या मिळतात हो हो त्या गोळ्या आणतात आणि डायरेक्ट त्या धान्यामध्ये टाकतात. बरोबर आहे. समजा गव्हामध्ये जर त्याचा यूज केला आणि तसंही आता बघा तुम्ही आपण बाहेरून जर समजा एखाद्या वेळेस गहू विकत आणले तर त्याच्यामध्ये त्या पुढचं त्या ठेवलेल्याच असतात. बरोबर आहे. तर याचा जो साईड इफेक्ट आहे हे गहू कसा आहे न धुता वगैरे डायरेक्ट हो, आपण दळून आणतो डायरेक्ट खावं लागतं. आणि दळल्यामुळे मग ते डायरेक्ट पोटात जातो. बरोबर आहे. तर ते त्याचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होतो. हम्म. त्याच्याच ऐवजी जर कडुनिंबाचा पाला जर वापरला, आता कडुनिंबा म्हणजे खूपच आहे, म्हणजे जागोजागी आहे, तर कडुनिंबाचं सगळ्यांनाच फायदे माहीत आहे कडुनिंबाच्या झाडाचे. म्हणजे ते बुडापासून तर शेंड्यापर्यंत ते खूप गुणकारी झाड आहे. बरोबर आहे. तर त्याचा पाला जर त्याचा आपण त्या गव्हाच्या याच्यामध्ये वापरला तर उलट चांगला आहे. पण हिरवा पाला जर डायरेक्ट तुम्ही वापरला तर ते चांगला आहे, कारण त्याच्या त्या उग्र वासामुळे काय होते की किडा लागत नाही आणि गहू हा चांगला राहतो. आणि दुसरी गोष्ट साईड इफेक्ट काही होत नाही, की आपल्या शरीरावर जे साईड इफेक्ट होतात रासायनिक पदार्थामुळे तेही होत नाही. म्हणून माझं हे आहे की वनस्पतीजन्य पदार्थाचा शक्यतोवर जास्तीत जास्त वापर करावा धान्य साठवणुकीसाठी. मॅडम आता ते तुम्ही पाला सांगितलेला साठवणूक करता, तर तो पाना जर बारीक झाला तर तो म्हणजे कडू वगैरे होणार नाही का, पोळी वगैरे? बारीक आपण काय करतो आहे की डायरेक्ट डांगाच्या डांगाच टाकतो आहे. त्या डांगा टाकून पाला एवढा होत नाही, म्हणजे मी जरी स्वतः यूज केला त्याचा तो पाला खूप काही होत नाही. आणि जर झालाच थोडाफार बारीक तर तो आपण पाकडून घेऊ शकतो. चालेल, म्हणजे थोडी प्रिकॉशन घेतली तर होऊन जाईल. हां. मॅडम आता एक कॉल आलेला तो आपण घेऊया. नमस्कार. तुमचा फोन लागलेला अकोला आकाशवाणी केंद्राला. तर आजचा जो कार्यक्रम आहे हा आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे, आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे धान्य साठवणूक करताना घ्यावयाची काळजी. तर आपलं सर्वप्रथम नाव सांगा ना. मंगेश रमेश मैसने, राहणार मानकी, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. बर. तर मैसने बंधू, तुम्हाला काय प्रश्न आहे? आम्हाला धान्य साठवायचं होतं. समजा आता गहू आहे, ज्वारी आहे, सगळ्यात जास्त चण्याला बात घुंग लागते. कशाला? चना, हरभरा. बरं. हा, तर मग त्यासाठी आता काय करावं लागेल समजा. बरं. तर तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर कीर्ती मॅडम यांना. तर ते आपल्याला उत्तर देतील. प्लीज मॅडम यांना उत्तर द्याल. हां, हॅलो. चना तुम्हाला चना जो आपल्याला साठवून ठेवायचा आहे तर तो कशासाठी, खाण्यासाठी की बीजवाईसाठी? ओके. तर बीजवाईसाठी जर आपल्याला चना साठवायचा असेल तर आपण आता जवळपास एप्रिल मे मध्ये तुम्हाला निंबोळीची बिया मिळतात, म्हणजे येतातच झाडाला निंबोळी. हां, तर निंबोळी पिकल्यानंतर त्याची जी आतली जी बी आहे ती काढून घ्यायची. म्हणजे पिकलेल्या ज्या निंबोळ्या ह्या पाण्यात टाकायच्या. पाण्यात टाकल्यानंतर त्या चोळून घ्यायच्या. चोळल्यानंतर आतली जी बी आहे ती घ्यायची आणि ती वाळवून घ्यायची पूर्ण. आतली बी ती पूर्ण वाळल्यानंतर त्याचे एका बीचे 2-3 तुकडे करायचे आणि ते तुकडे डायरेक्ट तुम्ही जे बियाणं आहे तुमचं, जे ठेवताय तुम्ही बियाण्यासाठी चना, तर त्या चण्यामध्ये डायरेक्ट ती टाकून द्यायची. म्हणजे जर 50 किलो जर तुमचं बियाणं असेल तर त्याला 5 किलो त्याची हे लागेल, निंबोळी 5 किलो बिया. तर ती जर तुम्ही थोडीशी 2-3 अशी म्हणजे एकच सेपरेट न टाकता त्याचे फोडून जर टाकली तर ते डायरेक्ट त्याच्यामध्ये तुम्ही मिसळून दिलं तर कोणत्याच प्रकारची कीड लागणार नाही. आणि बियाणे पेरताना जर तुम्हाला ती बी त्याच्यासोबत गेली, म्हणजे मातीमध्ये समजा पेरताना, तर त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही, उलट चांगलंच आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हरभऱ्याच्या बियाण्याचं साठवणूक करू शकता. मॅडम, सोयाबीन मध्ये आपण काय करतो, वाळूची भरून ठेवतो, त्याच्यामध्ये घोडे होतात. काय होतात? घोडे म्हणजे ते काय म्हणतात ना, भिंग लागले.
सोयाबीनमध्ये हे पहा, तुम्हाला सांगते, बियाण्यासाठी जर वापर करायचा असेल तुम्हाला, तर ह्या निंबोळीचा वापर सगळ्यासाठी करू शकतो आपण. सोयाबीन असो, हरभरा असो, मूग असो, उडीद असो, सगळ्यांसाठी तुम्हाला हे त्याचा उपयोग करू शकता. तर सोयाबीनला कसं आहे, सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणात काही वेळ चांगलं राहतं. जवळपास तुमचं धान्य जे आहे, बियाणं जे आहे, ते तुम्हाला आता निघते. समजा सोयाबीन जे आहे हे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निघते, आणि हरभरा आणि हे आता निघते तूर. आता तूर निघाल्यानंतर आता ह्या 2-3 महिन्यात जर तुम्ही साठवून करून ठेवलं की तुम्हाला जुलैमध्ये ते पेरणीला येते, समजा जून जुलैमध्ये. तर आपल्याला हे 3-4 महिने साठवून ठेवायचं आहे, तर तेवढं तुम्ही ते त्याची हे टाकून, बिया टाकून आपण साठवू शकतो. नाही, पांढऱ्या पोत्यामध्ये बियाणं शक्यतो ठेवू नका, कारण त्याला एअर लागली पाहिजे, हवा लागली पाहिजे. एक तर तुम्ही गोनपाटाचं पोतं घ्या, किंवा मग कोठीमध्ये पण ठेवू शकता. पण कोठीमध्ये एअरचा प्रॉब्लेम येईलच. गोनपाटामध्ये सगळ्यात चांगलं राहील. आणि पांढरी पोतळी म्हटलं तर ती थोडीशी मग एअरचा प्रॉब्लेम येतो. घरगुती तुम्ही धान्य कोणतंही हे करू शकता, असं काही नाही. मी त्याच्यासाठी पण म्हणजे वनस्पतीजन्याचा वापर करा, एवढंच आपलं हे. मॅडम, आताच आपण फोन कॉल घेतलेला आहे, तर त्यांचं नक्कीच समाधान झालं असे आपण अपेक्षा करूया. मॅडम, जाता जाता मला सांगा की तांदळाची साठवणूक कशी करावी, कारण तांदूळ खूप नाजूक राहतात. उन्हात टाकलं तर त्याच्यामध्ये पावडर बनते किंवा तुकडा बनते त्याचा. आणि बरेच जण तांदळाची साठवणूक करता रासायनिकचा वापर करतात, त्याच्यामध्ये बोरिक पावडर सुद्धा वापरतात, काही जण त्यात गोळ्या सुद्धा वापरतात. पण हे कितपत योग्य आहे त्याबद्दल सांगा, आणि ती साठवणूक कशा पद्धतीने करायची त्याबद्दल सांगा. बोरिक पावडर म्हणजे बघा, आज बरेच लोक काय करतात की डायरेक्ट तांदळामध्ये बोरिक पावडर मिसळून देतात. ते कितीही आपण जेव्हा खाताना तांदूळ धुतला तरी काही प्रमाणात त्याच्यात अंश राहतोच. तो जर अंश पोटात गेला तर त्याचे खूप नुकसान आहे. म्हणजे आता जे कॅन्सर वगैरे ज्या गोष्टी आहे, किंवा कोणत्याही पदार्थाचं, आता पेस्टिसाइड चाललंच आहे, त्याचाही साईड इफेक्ट आपल्याला दिसतोच आहे. बरोबर आहे. पण बोरिक पावडर न वापरता त्याच्यामध्ये जर आपण समजा एरंडील तेल आहे, एरंडील तेल आपण त्याला लावलं, तर त्याला जी त्याच्यामध्ये अंडी वगैरे होत नाही, किंवा पतंग होत नाही, जाळे होत नाही, तर त्यात तो हे आहे, उपाय आहे, किंवा आपण तेल लावू शकतो. दुसरी गोष्ट की पुदिना जो आहे, पुदिनाची पावडर जो आहे, तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो, की ओला पुदिनाची पावडर. मॅडम, आता एक कॉल आलेला, तो आपण घेऊया. नमस्कार. 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 मी तुझ्याकडून बोलत आहे, अमरावतीवरून. बरं. आजचा आपला विषय आहे धान्य साठवणूक करताना घ्यावयाची काळजी. तर तुमचं फोन इन कार्यक्रमात स्वागत आहे ताई. तर आपला काय प्रश्न आहे? माझा प्रश्न असा होता की तांदूळ कसे साठवून ठेवायचे? बरं. तांदूळ साठवणूक कसे करायचे? बरं, तर आपल्या प्रश्नांना उत्तर देतील आपल्या कीर्ती मॅडम. मॅडम, प्लीज यांना उत्तर द्याल. तांदूळ जे साठवायचे असेल आपल्याला, तांदूळाचे असे आहे की तांदूळ हा आपल्याला उन्हामध्ये वाळवू शकत नाही, त्यामुळे त्याला साठवणूक ही चांगलीच पाहिजे. तर एक प्रकारचं म्हणजे त्याला तेल लावलं तुम्ही, समजा एरंडेल तेल आहे, आता एरंडेल तेल जर लावलं आपण तांदळाला, ते एक चांगला सोर्स आहे, ते वर्षभर टिकते. दुसरी गोष्ट, पुदिन्याची पावडर. पुदिना जर समजा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात असेल तर तो वाळवायचा, त्याची पावडर तयार करायची, आणि ती तांदळामध्ये डायरेक्ट मिसळून द्यायची, आणि डायरेक्ट नाही, डायरेक्ट पावडर मिसळायची. कारण हे जर पोटातही गेलं तर काही त्याचा दुष्परिणाम होणार नाही आहे. आणि तांदूळ एकदा धुतले, नंतर नाही धुतले, आणि ते डायरेक्ट पोटातही गेलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि त्याचा सुगंधही चांगला येतो. तर तांदळाच्या बाबतीत ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. आणि बऱ्याचपैकी बोरिक पावडर वापरतात, पण बोरिक पावडर त्याचा यूज करू नका, करायला असलं पाहिजे. हो. तर एक तेल, एरंडेल तेल, ते पण चांगलं आहे पोटासाठी, म्हणजे पोट दुखासाठी एरंडेल तेलचा उपयोग करतातच, ते पण आपल्या पोटात गेलं की चांगलंच आहे. म्हणजे एरंडी तेल किंवा मग पुदिन्याची पावडर, ह्या 2 गोष्टी आहेत, तर त्याचा तुम्ही यूज करू शकता. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. मॅडम, आज आपण जी खूप छान अशी माहिती सांगितली, बरेच जणांनी आपल्याला फोन कॉलसुद्धा केलेले आहेत, तर त्यांच्या प्रश्नाचं समाधान झालं असं मला असं वाटतंय. आणि ज्यांनी फोन कॉल आपल्याला केले नाहीत वेळेभावी, किंवा
आज रंगपंचमी आहे, काही व्यस्त आहेत रंग लावण्यामध्ये, सणाचा आनंद घेण्यामध्ये. त्याच्या माध्यमातून त्यांना आपसुकच उत्तर मिळतील अशी आपण या ठिकाणी आशा करूया. मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना त्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल अकोला आकाशवाणीतर्फे आणि जे शेतकरी बांधव फोन कॉल केल्यात त्यांच्यातर्फे मी आपला आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण प्रश्न तुमचे उत्तर आमच्या फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता धान्य साठवणूक करताना घ्यावयाची काळजी. सहभागी तज्ञ होते डॉक्टर कीर्ती देशमुख, विषय विशेषज्ञ, गृहविज्ञान कृषी विज्ञान केंद्र अकोला. भगरीमध्ये आहे प्रथिनांचे प्रमाण सर्वात मस्त, शरीर राहते आपले तंदुरुस्त. नाचणीमध्ये आहे सर्वात जास्त कॅल्शियम, राहील हाडे मजबूत तर काय करेल यम. पौष्टिक तृणधान्य आहे पोषक घटकांची तिजोरी, शरीरात येणार नाही कोणत्या घटकाची कमजोरी. अन्नधान्य म्हणून घ्याल तृणधान्याची रास, मिळेल आरोग्याची हमी हमखास. शेत तिथे पौष्टिक तृणधान्याची शेती, राही आरोग्याची चाबी हाती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या रजा. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकला. तर सादर करते होते सूरज गोळे. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढण सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.